कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांची तर उपाध्यक्षपदी भाजपाचे तानाजी पाटील यांची निवड आज जाहीर करण्यात आली। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत 68 पैकी 51 जागा राज्यात सत्तेवर असणाऱ्या महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांनी जिंकल्या आहेत। त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी गेले 2 आठवडे उलटसुलट चर्चा जिल्ह्यात सुरू होती। भाजपाची भूमिका निवडीला अडचणीची ठरणार अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होती। पण रविवारी महायुतीतील नेत्यांच्या बैठकीत निवडीचा फॉर्म्युला निश्चित करत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर उपाध्यक्षपद भाजपला देण्याचे ठरविण्यात आले। त्यानंतर महिलेसाठी राखीव असणाऱ्या या पदावर राष्ट्रवादी कोणत्या महिलेला संधी देणार याची उत्सुकता साऱ्यांना लागून राहिली होती। कागल तालुक्यातील शिल्पा खोत, शोभाताई फराकटे आणि गडिंग्लज तालुक्यातील शैलजा पाटील यांची नावे राष्ट्रवादीकडून आघाडीवर होती। महायुतीतील जिल्हा परिषद सदस्यांची रविवारी पन्हाळ्यात बैठक झाली। तत्पूर्वी अध्यक्ष निवडीचा अधिकार सर्वच पक्षाच्या नेत्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सर्वानुमते देण्यात आला होता। त्यामुळे मंत्री मुश्रीफ कोणाला संधी देणार याकडे साड्यांचे लक्ष लागले होते। आज सकाळी नेते मंडळींनी बंद पाकिटातील नाव सोमवारी सकाळी जाहीर केले। त्यामध्ये शिल्पा खोत यांना अध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे। खोत या कागल तालुक्यातील सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रथमच निवडून आले आहेत। त्यांच्या निवडीनंतर कागलला जिल्हा बँक गोकुळ पाठोपाठ जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाल्याने या योगायोगाची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात वेगाने होताना दिसत आहे। महायुतीतील भाजपला उपाध्यक्षपद देण्यात आले असून तानाजी पाटील यांना या पदावर संधी मिळाली आहे। श्री पाटील हे गडमुडशिंगी जिल्हा परिषद गटातून प्रथमच सभागृहात दाखल होत आहेत। जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष बिनविरोध निवडीनंतर जिल्हा परिषदमध्ये महायुती भक्कम असल्याचे राजकीय नेत्यांनी दाखवून दिल्याचे पाहावयास मिळते आहे। नव्या अपडेटसाठी तरुण भारतचे यूट्यूब चॅनेल, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला लाईक करा आणि पाहत राहा दैनिक तरुण भारत।